नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, मेगा भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे। पुढचा प्रश्न पाहू, कापूस या पिकासाठी कोणती जमीन उत्तम प्रतीची मानली जाते? कापूस या पिकासाठी कोणती जमीन ही उत्तम प्रतीची मानली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी जमीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। पुढचा आपण पाहू, महाराष्ट्रामध्ये पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल। पुढचा आपण पाहू, सूर्यग्रहण कधी होऊ शकते? सूर्यग्रहण हे कधी होऊ शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होऊ शकते। पुढचा आपण पाहू, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। पुढचा आपण पाहू, अष्टविनायकापैकी किती स्थाने पुणे जिल्ह्यामध्ये नाहीत? अष्टविनायकापैकी किती स्थाने हे पुणे जिल्ह्यामध्ये नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 3 स्थाने नाहीत। पुढचा आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। पुढचा आपण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणते चलन हे मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारले जाते? आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणते चलन हे मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉलर हे चलन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चालणारे चलन आहे। पुढचे आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सभासद आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सभासद आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 एवढे सभासद आहेत। पुढचा आपला प्रश्न क्रमांक 11 राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना पुढीलपैकी कोण करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। पुढचा आपण बघतो, एक नॉटिकल मैल म्हणजे किती किमी होईल? एक नॉटिकल मैल म्हणजे या ठिकाणी किती किमी होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एक नॉटिकल मैल म्हणजेच 1.9 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। पुढचा आपण बघतो, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होईल? एक हॉर्स पॉवर म्हणजे पुढीलपैकी किती वॅट होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल। पुढचा आपण संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? संवेग, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संवेग ही सदिश या प्रकारची राशी आहे। पुढचा आपला सायट्रिक आम्लामध्ये कोणते पदार्थ आढळतात? सायट्रिक आम्लामध्ये पुढीलपैकी कोणते पदार्थ आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। पुढचा आपला उत्क्रांतीवादाचे जनक असे कोणाला म्हणतात? उत्क्रांतीवादाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हटले जाते। पुढचा आपण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती। पुढचा आपण प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला होता? भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुढीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू ही संस्था आहे। पुढचा आपण भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत हा
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये पूर्व गोलार्ध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सतलज, झेलम, चिनाब या उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सतलज, झेलम, चिनाब या उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता? भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1909 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू डिफरेस्ट क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी कोठे केली होती? डिफरेस्ट क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्यांनी ही स्थापना मुंबई या ठिकाणी केली होती. प्रश्न क्रमांक 13 मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव काय होते? मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव पुढीलपैकी काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 KT तेलंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी पुढीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? या ठिकाणी त्यांनी दिनमित्र हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते. पुढचा आपण लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. पुढचा आपण बघू इतिहास प्रसिद्ध बक्सारची लढाई केव्हा झाली होती? इतिहास प्रसिद्ध बक्सारची लढाई केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1764 मध्ये प्रसिद्ध बक्सारची लढाई ही झाली होती. पुढचा आपण स्वातंत्र्य चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारला होता? स्वातंत्र्य चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारला होता. पुढचा आपण पाहू केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक होते. पुढचा आपला हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 6 कायमधारा पद्धतीचे जनक असे कोणाला म्हणतात? कायमधारा पद्धतीचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना कायमधारा पद्धतीचे जनक असे म्हटले जाते. पुढचा आपण 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पुढीलपैकी कोठे भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर या ठिकाणी 1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. पुढचा आपण पाहू 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य कोणते होते? 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे पुढीलपैकी ब्रीद वाक्य कोणते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वावलंबी शिक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केला होता? लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1893 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. पुढचा आपण 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघतो कोणत्या कलमांचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? कोणत्या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? तर या
ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 32 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणास देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा हे उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. पुढचा आपण पाहू सन 1927 मध्ये नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? सन 1927 मध्ये नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू मराठवाड्यामधील कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणून संबोधले जाते? मराठवाड्यामधील कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणून संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पैठण औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 5 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोठे आहे? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ही संस्था मुंबई या ठिकाणी ही संस्था आहे. पुढचा आपण पुणे जिल्ह्यामधून प्रभावित होणाऱ्या मूळ आणि मुठा या नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगररांगा पसरलेली आहे? पुणे जिल्ह्यामधून प्रभावित होणाऱ्या मूळ आणि मुठा या नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगररांगा पसरलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी ताम्हिणी ही डोंगररांगा पसरलेल्या आहेत. पुढचा आपण पाहू हृदय विश्रांती केव्हा घेते? हृदय विश्रांती केव्हा घेते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय हे 2 ठोक्यादरम्यान विश्रांती घेते. पुढचा आपण पाहतो मानवी शरीरामध्ये तांबड्या आणि पांढऱ्या रक्तपेशीमध्ये साधारणतः किती प्रमाण आढळते? मानवी शरीरामध्ये तांबड्या आणि पांढऱ्या रक्तपेशीमध्ये साधारण यांचे प्रमाण किती आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी 501 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती कालावधी लागतो? सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 500 सेकंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस स्मृती किंवा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस स्मृती हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू चीनद्वारे विकसित करण्यात आलेले ग्वादार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे? चीनद्वारे विकसित करण्यात आलेले ग्वादार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी हे ग्वादार हे बंदर पाकिस्तान या देशामध्ये स्थित आहे. पुढचा आपण पाहतो नेट न्यूट्रॅलिटी संदर्भामध्ये कायदा करणारा पहिला देश कोणता आहे? नेट न्यूट्रॅलिटी संदर्भामध्ये नियमन किंवा कायदा करणारा पहिला देश कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिली हा पहिला देश आहे. पुढचा आपण बघतो महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथामधून आपले विचार मांडलेले आहेत? महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडलेले आहेत? तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी सार्वजनिक धर्म या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 3 राफ्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? राफ्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी राफ्त गोफ्तार या नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. पुढचा आपण बघतो ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कोठे असेल? ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शांघाय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघतो टिंबटिंबच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. कोणाच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय असे कोणाचे मत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 6 खालील वाक्यामध्ये आपला अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखायचा आहे. खालील वाक्यामध्ये आपला अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखायचा आहे. अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आई देवपूजा करीत असेल या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचे वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 7 आपल्या या ठिकाणी योग्य म्हण निवडायची आहे. भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची. तर या ठिकाणी योग्य म्हण निवडायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8
कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रल्हाद केशव आत्रे यांचे कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 9 ती गाणे गाते या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. ती गाणे गाते या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सकर्म कर्तरी या ठिकाणी योग्य पर्याय. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 10 पोलिसांनी चोर पकडला तर आपला प्रयोग ओळखायचा आहे. पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आकुंचन पावणे याचा आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आकुंचनचा आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रसरण या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द होईल. पुढचा आपण पाहूत. आपल्याला या ठिकाणी वाक्य प्रकार ओळखायचा आहे. वाक्य आहे मी आज अभ्यास करणार आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधानार्थी या प्रकारचे वाक्य आहे. पुढचा आपण आपल्याला पुढील वाक्यामध्ये आपल्याला संधी सोडवायची आहे. शब्द आहे वाघविहार. वाघविहारच्या आपल्याला या ठिकाणी योग्य संधी सोडवायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉक प्लस विहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर वाक्य आहे आम्ही पुस्तक वाचले. तर आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगाचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द द्यायचा आहे. शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द द्यायचा आहे. ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा कोण होईल? ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही असा पुढीलपैकी कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुपम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देवारे या केवल प्रयोगी अवयवाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. देवारे या केवल प्रयोगी आपला अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शोकदर्शक या ठिकाणी अवयवाचा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक 6 मी नेहमी काम करतो. आपला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी नेहमी काम करतो वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळाचे हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिगू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुलाबाची फुले विविध रंगी असतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? गुलाबाची फुले विविध रंगी असतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केवल वाक्य या प्रकारचे हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 10 अक्काबाईचा फेरा येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? अक्काबाईचा फेरा येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अत्यंत गरिबी येणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? नाटके संपली आणि आम्ही घरी आलो. नाटके संपली आणि आम्ही घरी आलो ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पुढील वाक्याचा उद्देश ओळखायचा आहे. पुढील वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. तर वाक्य आहे पावसाळ्यामध्ये आकाश ढगाळलेले असते. या वाक्यातला आपला उद्देश ओळखायचा आहे. तर आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे ते.